सहन करण्यापलीकडे आता काहीच पर्याय नाही असे मानून कित्येकांनी त्या पलीकडचं आयुष्य जगलेलंच नसतं. सहन करण्यापलीकडे आता काहीच पर्याय नाही असं मानणं हे मानसिक थकव्याचं लक्षण असू शकतं. या अवस्थेत व्यक्तीला वाटतं की आपण जे सहन करतो आहोत त्या पलीकडे काहीही उरलेलं नाही. हे विचार मनाला इतकं मर्यादित करतात की माणूस भविष्याकडे पाहण्याची ताकदही हरवतो. मानसशास्त्रानुसार अशा मानसिक स्थितीत सीमित विचारसरणी लिमिटेड थिंकिंग पॅटर्न तयार होतात आणि त्यामुळे व्यक्ती बदल शक्य आहे हेच विसरते. खरं तर माणसाच्या सहनशक्तीपेक्षा त्याची जिद्द आणि मानसिक लवचिकता अधिक प्रभावी ठरते. अनेकदा जेव्हा वाटतं की संपलंय तेव्हा सुरुवात होते. म्हणूनच अशा काळात आत्मनिरीक्षण, मनाची निगा राखणे आणि एखाद्या विश्वासू व्यक्तीशी संवाद साधणे महत्त्वाचं ठरतं. सहन करण्याच्या पलीकडे एक संधी दडलेली असते. स्वतःला ओळखण्याची, नव्याने जगण्याची. ती शोधता आली तर आयुष्य फार काही शिकवून जातं. धन्यवाद.